संघाच्या त्या उपकर्णधार म्हणून जबाबदारी त्यांनी यशस्वी निभावलेली आहे. त्याबद्दल त्यांचं पहिली गोष्ट अभिनंदन. दुसरं आणखीन एक महत्वाचं, तुमच्या टाळ्यांचा जोर अजून वाढेल जेव्हा तुम्हाला कळेल त्या महाराष्ट्रातल्या एकमेव प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. आणि आता टाळ्यांचा जोर याही पेक्षा वाढेल जेव्हा तुम्हाला कळेल की त्या सोलापूरच्या कन्या आहेत. हा जसा मी आता मकरंदजींनी प्रवास आपला सांगितला त्याप्रमाणे मला हा एक प्रवास म्हणजे मी त्यांना सांगितलं आणि ते मी आता कबूल स्टेजवर नाही करतो की दुर्दैवानं मला अशा प्रकारचा काही सामना, अशा प्रकारच्या महिला किंवा अशा प्रकारचं काही असं माहीत नव्हतं, तुमच्यामुळे कळलं. त्यामुळे मला खऱ्या अर्थानं तुमचाही प्रवास ऐकायचा आहे की स्वतः दृष्टी नसून, महिला असून, क्रिकेट जिथं असं म्हटलं जातं आजही दुर्दैवानं की थोडंसं पुरुषांचं वर्चस्व, तर त्या खेळाकडे तुम्ही आकर्षित कसं झालात आणि या टप्प्यापर्यंत कसं पोहोचला, हा तुमचा प्रवास ऐकायचा आहे. थँक्यू सर. माझं गाव म्हणजे मी हिंगोली जिल्ह्यातले एक छोट्याशा गावातले, तर म्हणजे आमच्या घरी आम्ही 8 बहिणी, आई वडील आणि भाऊ असा परिवार होता. 8 बहिणी? हां. तर म्हणजे माझ्या बहिणी नॉर्मल शाळेत जायच्या, जिल्हा परिषद शाळेला, मी पण जायचे. पण माझ्या वडिलांना नेहमी असं वाटायचं की ह्या मुलींना दिसत नाही, दिसतं आणि हिला दिसत नाही, तर मग ही जर नाही शिकली तर हिचं कसं होणार, तर ते नेहमी विचार करायचे. मग एकदा ते म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना त्यांना बसमध्ये 2 अंध व्यक्ती दिसले, तर त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही शिक्षक आहात का. मग त्यांनी सांगितलं की हां आम्ही शिक्षक. त्यांनी विचारलं की माझी मुलगी पण अंध आहे आणि मुलींसाठी अशी कुठे अंधशाळा असते का. तर त्यांनी सांगितलं की हां सोलापूरला अंधशाळा आहे, तर तुम्ही टाकू शकता. तर माझ्या वडिलांनी माझ्या गावापासून सोलापूर एक 7 ते 8 तास होतं, तर त्यांनी मला तेव्हा सोलापूरला अंधशाळेत टाकलं. मग मी म्हणजे मला एवढे अंध असतात वगैरे असं कधीच वाटलं नव्हतं. मी गावात असताना असं विचार करायचे की मी एकटीच अंध आहे आणि बाकी सगळे नॉर्मल असतात. तर अंधशाळेत आल्यावर मुलं क्रिकेट खेळायचे, म्हणजे मुली वगैरे कोणच क्रिकेट खेळत नव्हतं आणि शनिवार रविवारी त्यांना शर्कीसर शिकवायला यायचे. ते आमच्या अगोदर अंधशाळेत शिकून गेले होते. तर मी शाळेत आल्यावर, कारण मला रूममध्ये वगैरे बसून राहायला आवडत नव्हतं, कारण मी खेडेगावातले होते, हॉस्टेलमध्ये एकाच रूममध्ये बसून मला बोर व्हायचं. तर मी त्यांना नेहमी म्हणायचे की दादा मला पण खेळायचंय, मी पण तुमच्यासोबत खेळते. तर मुली कधी क्रिकेट वगैरे खेळत नव्हत्या, त्यामुळे ते पण मला कधी घेत नव्हते. लागलं तर सर वगैरे रागवतील, कारण आमचा बॉल थोडा हार्ड असतो. तर मी नेहमी त्यांना प्रत्येक शनिवार रविवारी रिक्वेस्ट करायचे. मग ते कधी तर त्यांच्याकडे फिल्डर वगैरे कमी असलं तर असं फिल्डर म्हणून घेऊन जायचे. पण पहिल्यांदा 2017ला नाशिकला क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राकडून मुलींसाठी स्पर्धा झाल्या, तर तिथे त्यांनी मला घेऊन गेले होते. पहिल्याच मॅच म्हणजे पहिल्यांदा स्टेट लेवलच्या मॅचेस आल्या आणि मला तिथं पहिल्या मॅचला प्लेअर ऑफ द मॅच आणि पूर्ण टुर्नामेंटमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज मिळालं. त्यामुळे दादांना पण म्हणजे थोडा विश्वास बसला की हा करू शकते, हिची इच्छाशक्ती आहे, तर आपण हिला शिकवलं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली आणि 2019ला पहिल्यांदा नॅशनल लेवलच्या स्पर्धा झाल्या दिल्लीला पण गेल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा माझे वडील म्हणायचे की एवढ्या लांब नको जाऊ म्हणजे स्पर्धेसाठी दिल्लीला वगैरे, कारण त्यांना माहीतच नव्हतं एवढ्या लांब वगैरे जाण्याचं. तर मग माझ्या सरांनी त्यांना समजून सांगितलं की जाऊ दे वगैरे. तर तेव्हा पण मला प्लेअर ऑफ द मॅच वगैरे मिळालं. मग 2 वर्ष नॅशनल खेळल्यानंतर लॉकडाऊन आलं आणि मी परत म्हणजे सोलापुरात 10वी ते 12वी म्हणजे 12वीचं पण शिक्षण झालं होतं. मग मी मुंबईला गेले. मुंबईला गेल्यामुळे प्रॅक्टिसची किंवा फिटनेसचा वगैरे थोडा प्रॉब्लेम होता, पण म्हणजे नॅशनलच्या याच्यावर माझं 2023ला इंटरनॅशनलसाठी सिलेक्ट झालं नेपाळला. तर गेले तेव्हा माझा फिटनेस खूप कमी होता आणि माझी तेवढी प्रॅक्टिस पण नव्हती. तेव्हा मला म्हणजे सारखं मॅचेसमधून बाहेर ठेवायचं एक्स्ट्रा प्लेअर म्हणून, तर मला खूप वाईट वाटायचं. पहिल्या सिरीजला पण ठेवले. नंतर मी ऑगस्टमध्ये इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर पण मला फक्त 2 मॅचेस खेळायला मिळाले, कारण माझ्याकडे फिटनेस नव्हता. पण हे माझ्या लक्षात कधीच येत नव्हतं की मला का बाहेर ठेवतंय. तर मी म्हणजे माझ्या सरांना विचारलं की दादा मला, म्हणजे सरांना मी दादा म्हणते, दादा मला का बरं बाहेर ठेवतात सारखं. तर त्यांनी म्हटलं की तुझ्याकडे फिटनेस कमी आहे, त्यामुळे तुला सारखं बाहेर ठेवतात. तर मी माझं ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नव्हतं, तू सोलापूरला आहे. मी सोलापूरला आल्यानंतर मी एवढी प्रॅक्टिस केली की महाराष्ट्रातून एक पण मुलगी अशी सिलेक्ट झाली नाही. म्हणजे 7,000 मुलीमधून पहिल्यांदा 200 मुली सिलेक्ट केल्या, नंतर 57 मुली सिलेक्ट केल्या, नंतर 29 असं सिलेक्शन प्रोसेस चालू होते. तर म्हणजे मला खूप भीती वाटायची की मी 3 इंटरनॅशनल खेळले, पण सतत मॅचेसमधून बाहेर राहिले, यावेळेस माझं सिलेक्शन होईल का नाही. तर मी एवढी प्रॅक्टिस करत होते की दादा मला म्हणायचे नाही तू खेळलीच पाहिजे, तुझ्याच्यानं होतं. नेहमी मला असं म्हणायचं तू खेळू शकते, तुझ्याकडनं होऊ शकतं. तर
तर मी 1 ते 1.5 वर्ष एवढी प्रॅक्टिस केले, फिटनेस केले. आणि मध्येच आता मे महिन्यात माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. तर तेव्हा मी पूर्ण म्हणजे असं ठरवलं होतं की आता मी जाणार नाही, कारण माझ्या घरी माझी आई आहे, छोटी बहीण आहे. पण दादाने सांगितलं की नाही, तू 1 वर्ष प्रॅक्टिस केली नाही तर फक्त शेवटचे 6 महिने तू माझा ऐक. तुझ्या वडिलांची इच्छा होती की तू वर्ल्ड कप खेळायला पाहिजे. तर मी त्या 6 महिन्यापासून मी एकदाही घरी गेले नाही वर्ल्ड कप होईपर्यंत. तर सिलेक्शन प्रोसेस असताना माझं सिलेक्शन होईल का नाही याची मला गॅरंटी नव्हती, कारण आमच्या पहिल्यांदा झोनल मॅचेस झाल्या. झोनल मॅचेसमध्ये मला कॅप्टन म्हणून हे केलं होतं आणि ते झोनल मॅचेस आम्ही जिंकलं होतं. म्हणजे तरी पण थोडं होतं की झोनल मॅचेस जिंकलं तरी सिलेक्शन प्रोसेसमध्ये इंडियासाठी सिलेक्शन होईल का नाही. दादा पण खूप हे करायचे. पण जेव्हा लिस्ट आली तेव्हा मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलं, मी ग्राउंडवरच होते, की तुझं सिलेक्शन झालंय. आणि दादा माझ्या ग्राउंडला आले की तुझं व्हाईस कॅप्टन मधून सिलेक्शन झालंय. तुमचा आवाज दाटून येतोय ना, त्याच्यातनं कळतंय की तुमचे आनंद आत्ता किती आहे आणि कष्ट त्या मागचे किती आहेत. दादा, तुम्हाला पुढचा त्यातलाच एक प्रश्न लागून विचारायचा आहे मला. क्रिकेटमध्ये होम पिच नावाचा एक प्रकार असतो आणि असं म्हणतात की होम पिच जर असेल तर परफॉर्मन्स चांगला होतो. मराठवाड्यातली माती हे तुमचं होम पिच होतं. अर्थात ती भाषा होती, संस्कृतीचा त्यातला चांगला अभ्यास होता, नाट्यशास्त्रातली पदवी होती, पण मुंबई गाजवायची होती मराठवाड्याच्या जीवावर. मग हे सगळं कॉम्बिनेशन कसं काय जमवलं पुढं? बोली भाषा, आपल्या बोली भाषेतनं आपण व्यक्त झालो तर जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला ॲप्रिशिएशन मिळतं, याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी बोली भाषा बोलतो ती आपली आई असते आणि ती आपल्याला कायमच सांभाळत असते. आपण तिला मोठं करत नसतो, तीच आपल्याला मोठं करत असते. त्याचं कारण असं असतं की आपल्या आधीही ती बोलीभाषा बोलणारे असतात, आपल्या नंतरही असतात. आपणच फक्त आपल्या कालखंडात बोलतो अशी काही भानगड नाही. आणि आपल्याकडे मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, 52 बोली भाषा मिळून एक मराठी भाषा आपली. आणि शब्दांमध्ये गंमत पहा, नुसता अनुस्वार बदलला तर अर्थ बदलतो. बाधा अनुस्वार दिला की बांधा होतो. मजूर अनुस्वार दिला की मंजूर होतो. भाडं अनुस्वार दिला की भांड होतं. मी असे काही वदन अनुस्वार दिला की वंदन होतं. इतकी आपली भाषा परिपूर्ण आहे, इतक्या आपल्या भाषेला गंमत आहे. त्यामुळे आपली भाषा ही आपल्याला नेहमी, आता पहा, मला नेहमी असं वाटतं, इंग्रजी बोलण्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये, पण आपण काही जन्मलो इंग्रजीत नाही ना, मराठीतच जन्मलो. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर मिठी हा शब्द कसा आपल्या अंगावर रोमांच आणतो. मिठी, त्याला किती पर्यायी शब्द आहेत. बाहुपाश, आलिंगन, करकमल पाश. आणि इंग्रजीत काय शब्द आहे? हग. तिथं एकच शब्द किती गोष्टींना वापरतात. नाईट, त्याला के लावलं की पुन्हा नाईट. आपल्याकडे किती समृद्धी आहे, एका शब्दाला हजारो शब्द. बरं, आपल्या भाषेमध्ये विविध बोली भाषांमध्ये इतकी गंमत आहे की नुसतं ठाशीवपणे काही म्हणलं तरी अर्थ कळतो लोकाला. तर त्याच्यामुळे आपल्या भाषेतली जी गंमत आहे ती आपल्याला, आणि शेवटी कसं आहे, आपली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा आपण जपली नाही तर आपली अवस्था कशी होईल. ते म्हणजे एका गावात एक सोशल वर्कर असतो, तो लोकांचे खूप कामं करत असतो. एक दिवस गावात कार्यक्रम ठरतो आणि सगळे म्हणतात, अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हा कार्यक्रमाचे. अण्णा म्हणतात, मला कशाला? नाही नाही, तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, कामधाम करता लोक, तुम्ही व्हा अध्यक्ष. बरं म्हणतो, कपडे चांगले घाला काय? ते म्हणतात, कपड्यात काय? नाही नाही, तुम्ही कसं ते धोतर, 3 गुंडीचा शर्ट, गमछा, गांधी टोपी, कसं दिसतं ते बेकार. आता एवढी फॅशन आले आधुनिक, तुम्ही शर्ट पॅन्ट घाला काय? अध्यक्ष चांगल्या कपड्यात. बरं म्हणून मित्रांच्या आग्रहाला बळी पडले, शर्ट पॅन्ट घेऊन आले. घरी आणून बघितलं, पॅन्ट लांब झाली होती. ती बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. मग बायकोला म्हणले, मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे, ती पॅन्ट जरा लांब झाली, जरा वीधभर कापण टीप मारून द्या. बायको म्हणली, तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजी तिमता, आम्ही कुठं कुठं पाहायचं? जा तुमच्या आईला सांगा. मला टोचून बोलण्याशिवाय काय काय मासतं त्यांना दिवसभर.
बरं म्हणले. आईकडे गेले, म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम. म्हातारी म्हणले आज एकादश आहे, आता तरी देव देव करू दे ह्या वयात, आई कावर फोरायचे तुला, बायको करून दिली लेख आहे, जा त्यांना सांगतो ना. बरं म्हणले. लेकीकडे गेले, म्हणले माझ्या संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती पण म्हणली पप्पा आमचा रीतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे. ती प्रॅक्टिसला गेली, एक कंटाळली, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकली आणि गेले गावात कामं करायला. तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली. तिला आठवलं बाया नवरा अध्यक्ष आहे. तिने अलमारीतनं पॅन्ट काढली, वीजभर कापली, टीप मारून ठेवून दिली, शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने आई आली. बाया 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 म्हणली आईशिवाय पान सुद्धा हलत नाही, आता नीट दिसत नाही, काही नाही. ती वितीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रमा अगोदर लेख आले. पप्पांचं असंच असतं, गडबडीत आम्हाला तिन्ही विधभर कापली, टीप मारून ठेवून. संध्याकाळी बरमुडा घालून उभी व्हायचं कार्यक्रमात. तर आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, परंपरेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या क्या सगळ्या बात आहे, क्या बात आहे. ते आपण जितक्या चांगल्या पद्धतीनं करू तितके आपल्याला आशीर्वाद जास्त मिळतात. त्यामुळे त्या बोलीभाषेने आपल्याला आजही मला बरेच शब्द, आता त्या माझ्या मित्राने, आता माझ्या पुढच्या पिढीचा आहे तो रावबा गजमल नावाचा मित्र आहे माझा, त्यांनी सांगळा नावाचा पिक्चर केला. तर मला ते मुंबईत सांगळा काय, सांगळा काय भानगडे. मला आमच्याकडे विहिरीला जेव्हा तळ लागतो आणि जेव्हा त्या तळात थोडंसं पाणी उरतं त्याला सांगळा म्हणतात म्हणलं. तर ते कळायलाच बऱ्याच जणांना सांगळा म्हणजे काय भानगडे. आपल्याकडे बोली भाषेतले शब्द हे इतके प्रभावी आणि इतके चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे आहेत ते, त्यामुळे ती समृद्धी जास्त आहे. त्यामुळे आपल्या बोली भाषेला जपणं, आपण त्याशिवाय नाही. आता पहा, सहज बोली भाषेमध्ये आपण किती विनोद करू शकतो की आपण काही जणांच्या आयुष्यात इतका एकटेपणा असतो, भुईमुगाची शेंग जरी त्यांनी फोडली तरी एकच दाणा निघतो. बोली भाषेतल्या सहज सुलभ बोलण्याने आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात, त्या माणसाचं काय चाललंय हे कळतं. म्हणून आजही त्या बोली भाषेने आपल्याला जे दिलेलं आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, मी उपकृत आहे. क्या बात आहे. मी असं त्याच्यावरचं एक वाक्य ऐकलेलं की म्हणूनच आमची भारतीय नऊवारी स्त्री जेव्हा नऊवारी साडी नेसते, अंबाडा घालते, मळते आणि त्याच्यानंतर गजरा वगैरे वगैरे कानातले गळ्यातले हे नेसायला, हे सगळं करायला शृंगार तिला कदाचित अर्धा पाऊण तास लागतो. मात्र जीन्स टी शर्ट मधली बाई 10 मिनिटात तयार होते. ही आमच्या भाषेतली गंमत आहे की ती जेवढी सजवेल तेवढी ती जास्त सजत जाते. ही अशी आमची मराठी भाषा, आमची संस्कृती आहे. मात्र याचा उपयोग आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी होईल असं जेव्हा चित्रपटात वाटलं तेव्हाचा प्रसंग क्षण कसा होता? हो, नाही तो चांगलाच होता. कारण मुळात कसं आहे की प्रत्येक ग्रामीण भाषेला पहा, आपल्याकडे चित्रसृष्टीमध्ये सुरुवातीला कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातली एक ग्रामीण भाषा होती आणि अगदी अलीकडचं त्याचं यशस्वी उदाहरण द्यायचं तर नागराज मंजुळेंचा सैराट पिक्चर आहे. सोलापूरची ग्रामीण भाषा आहे, त्यातला गोडवा आपण सगळ्यांनी डोक्यावर घेतला ना, त्या भाषेमधली गंमत असते. तर मला असं वाटतं की ती भाषा आपण व्यक्त होताना मला तर ते सहज सुलभ होतं. त्यामुळे कायद्याचं बोला हा माझा तसा नायक या अर्थाने पाहिला सिनेमा. त्याच्या अगोदर 7च्या आत घरात मध्ये पण मी जे पात्र केलं होतं त्यामध्ये सुद्धा ती मराठवाड्याची बोलीभाषा वापरली आणि मला असं वाटतं की त्या बोलीभाषेमुळं लोकांनी मला जास्त ॲप्रिशिएट केलं, त्यामुळे त्याचं दडपण कधी आलं. त्यातलाच आणखीन एक प्रश्न, जेव्हा आपण हिरो म्हणून किंवा अभिनेता म्हणून असं कुठेतरी मिरवत असतो, तुम्ही आता बॅकस्टेजच्या सगळ्या गमती जमती सांगितल्या, ते आम्हाला तो दिसत असतो पिक्चर मधला हा हिरो आहे. मात्र खऱ्या आयुष्यात सुद्धा असं काहीतरी सामाजिक काम करावं किंवा हे सगळं रिअल लाईफ आहे, रिअल लाईफ वेगळं आहे आणि आपण काहीतरी समाजाचं देणं आहे, आपण दिलं पाहिजे. ग्रामीण भागातनं आपण आलेलो आहे, ही जाणीव, ही समज कधी झाली आणि त्याच्यानंतरची पुढची कृती कशी होत गेली? मी टिकल ते पॉलिटिकल नावाची एक मालिका करत होतो, तेव्हा ETV होतं चॅनेल आणि त्याच्यावर आम्ही टिकल ते पॉलिटिकल करायचो आणि एक एपिसोड आमच्या विदर्भातल्या पत्रकार मित्राने लिहिलं होतं, श्याम पेटकर त्याचं नाव. आणि त्या एपिसोडमध्ये शेतकऱ्याची कोंडलेली अवस्था त्यांनी मांडली होती की त्याला ज्या पद्धतीनं ह्या खर्चाचा मेळ घालावा लागतो पेरणी करताना. आताही यावर्षी आपण बघितलं की आपल्या सोलापूर जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीनं जमिनीच खरवडून गेल्या. तर त्याची दाहकता, मी बोलत असताना असं झालं की तो शेतकरी बोलतोय, मी ते पात्र करत होतो
पण मला बोलता बोलता ते अकस्मात इतकं दाटून आलं आणि मी रडायला लागलो. आणि अभिनेता म्हणून आपल्याला नियंत्रण करता येतं, पण एक मिनिट माझा असा गेला की मला त्या रडण्यातनं मी बाहेरच येईना. 1 मिनिट तो पॉज आणि मी रडतोय आणि ते बोलतोय. तेव्हा ती वेदना त्या फार काळजात लागली. आणि दिग्दर्शकाने कट म्हणलं नाही. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होता, पण त्यांनी तो सीन जसाच्या तसा ठेवला. तो म्हणला काही हरकत नाही, 1 मिनिटाचा पॉज गेला तरी त्यात ती दाहकता आहे. कारण माझ्याबरोबरचे जे पात्र होते ते त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि ती दाहकता मनात बसली. आणि आपण एरवी हिंडत असताना, ग्रामीण भागामध्ये फिरत असताना ती दैन्यावस्था पाहत 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 गेली 3-4 दशकं झाली. मला ते नेहमी असं वाटतं की मी 2008 मध्ये आम्ही मित्रांनी मिळून गोष्ट छोटी डोंगरा एवढी सारखा सिनेमा केला होता. पण आजही परिस्थिती फारशी बदललेली नाहीये. त्यामुळे असं वाटलं की आपण शेतकरी बांधवांसाठी आपण काम केलंच पाहिजे. त्यामुळे मी ह्या अंशतः या चळवळीचा भाग आहे याचा मला खूप मनापासून आनंद आहे. क्या बात आहे. डोळ्यातल्या पाण्याविषयी आपण बोलतो. जेव्हा तुमच्या आल्या आकाशातलं पाण्याची वाट बघेपर्यंत डोळ्यातनं पाणी येतं शेतकरी. सोबत असे आहेत की ज्यांच्या दृष्टीहीन, मी पुन्हा पुन्हा शब्द वापरत नाही, मात्र त्यांनी हे जग एका वेगळ्या अर्थानं बघितलेलं आहे. मात्र ते आनंद अश्रूंबद्दल आपण बोलायचे, मला विशेषतः गंगा कदम यांना विचारायचे. कारण माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि क्रिकेटचा देव ज्याला म्हणलेला आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची थेट दाद मिळाली, तेव्हाचा क्षण प्रसंग कसा होता आणि डोळ्यातले आनंदाश्रू काय सांगत होते तेव्हा? मी असा कधीच विचार केला नव्हता की मी पंतप्रधान सरांना भेटेन किंवा सचिन तेंडुलकर सरांना भेटेन. पण क्रिकेटमुळे मला एवढ्या मोठ्या व्यक्तींना भेटायला मिळालं. आणि जेव्हा त्यांच्याकडे भेटायला गेलो त्यांना म्हणजे असं त्यांनी आपल्या घरातले एक व्यक्ती असल्यासारखं आमच्याशी बोलले वगैरे. असं वाटलंच नाही की ते पंतप्रधान आहेत आणि आपल्याशी एवढं फ्रीली बोलले. म्हणजे त्यांच्या हाताने प्रत्येक मुलीला स्वीट वगैरे खाऊ घातलं. सगळ्यांना विचारलं की तुम्ही प्रॅक्टिस कसं करता, क्रिकेटविषयी जाणून घेतलं. आणि जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत सेपरेट फोटो काढत होतो, त्यांनी आमचे कॅप्टन आहे दीपिका, तिला विचारलं की तू गाणं म्हणते ना. तर म्हणजे तिला माहीत पण नव्हतं की सरांना कसं माहिती, कारण ती असंच टीममध्ये कधीतरी एन्जॉय म्हणून गाणं म्हणायची वगैरे. आणि दुसरा प्रसंग असा होता की आमच्याकडे एक सिमू असं आहे आमच्या टीममध्ये, ती असं आमचे, पण ती पण अंध आहे आणि तिचा भाऊ पण अंध आहे म्हणून तिचे वडील सोडून गेले होते. तर तिच्या आईने सांभाळा. मग ती जेव्हा सरांना विचारत होते, सर तिच्याशी बोलत होते, तर मॅच फी मिळाल्यावर कायम करते, मॅच फीज वगैरे. तर तिनं सांगितलं की मी माझ्या मम्मीसाठी घर बनवते वगैरे. तर ती आसामची होती. आसामच्या सीएम सरांना रात्री 1 वाजता सरांनी फोन केला की सिमूला ओळखता का तुम्ही आणि तिच्यासाठी काहीतरी करा. म्हणजे पंतप्रधान सर एवढं लक्ष देऊ शकतात. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर सरांना आम्ही भेटायला गेलो होतो तेव्हा आमचे मॅनेजर मॅम आहेत, त्यांनी सगळ्यांची ओळख करून देत होत्या, प्रत्येक स्टेटची ही मुलगी आहे वगैरे. आणि जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मॅडम सांगितलं की ही गंगा कदम आहे महाराष्ट्र. तेव्हा सर म्हटले हां मला माहिती आहे, मी मॅच बघितले, इन सेमीफायनलला 41 रन्स बनवले. तेव्हा एवढा आनंद झाला की म्हणजे सरांनी आपली मॅच बघितली. त्याच्यापेक्षा दुसरा कुठला क्षण असला पाहिजे अभिमानाचा, आनंदाचा? बरोबर.